अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नेहमीप्रमाणेच तुमचं आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती अगदी मनापासून स्वामीमयाचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक सुंदर आणि छान आहे, अनन्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही, त्यातच भक्ती जन्म पावते। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर मी स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करते, गुरुवर्धनी प्रदीप दादा यांना कोटी कोटी प्रणाम करते आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थच म्हणते। श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। भो रोगापासून मुक्ततेचा उपाय, सत्संगती आणि नामस्मरण। एका गावात एक वैद्य राहत होता। त्या वैद्याला कोणाला काय रोग झाला हे तो तोंडावरून समजत असे। त्याने एक दिवस एका मनुष्याला आपल्या घरावरून जाताना पाहिले आणि त्याला आत बोलावले। वैद्याने त्या माणसाला सांगितले की तुला एक भारी रोग झाला आहे, पण मी सांगतो ते औषध घे आणि मी सांगेन त्याप्रमाणे पथ्य पाळ, म्हणजे तुझा रोग बरा होईल। वैद्याने सांगितलेले औषध आणि पथ्य त्या मनुष्याने पाळले नसते तर त्या वैद्याचे काही नुकसान होते का? त्याप्रमाणेच संत लोक जे आपल्याला करायला सांगतात त्यात त्यांना स्वतःला काही मिळवायचे असते का? आपल्याला गुरु सांगत असतात, त्यांचे ऐकल्याने आपल्याला फायदा होत असतो। ते आपल्याला भवरोग झाला आहे असे सांगतात आणि त्याकरता सत्संग करा आणि नामात राहा म्हणून सांगत असतात। आणि हो, ते जे सांगतात ना ते स्वतः अनुभव घेऊनच सांगत असतात। औषध सोपे असले म्हणून त्यात गुण नाही असे म्हणून कसे चालेल? तुकारामांनी आपल्या उपासनेची शपथ घेऊन सांगितले आहे की नामस्मरणासारखे सोपे साधन नाही। तुमचा हल्लीचा साधूंवर विश्वास नसला तरी समर्थ आणि तुकाराम यांनी सांगितले त्यावर तरी विश्वास ठेवा, काय हरकत आहे? त्यांनी तुमच्या कल्याणाकरिताच ते साधन सांगितले आहे। ते तुम्ही न कराल तर त्यांचे काही नुकसान नाही, त्यात नुकसान आपलेच आहे, तरी त्याचा विचार करायला पाहिजे। आपल्याला रोग झाला आहे अशी आपली अगोदर खात्री झाली पाहिजे, म्हणजे निम्मे काम झाले। आपल्याला रोग झाला आहे असे पक्के कळल्यावर आपण औषध घेण्याचे टाळणार नाही। संसारात सुख नाही असे आपल्याला दिसत असताना ज्या योगाने सुख मिळेल ते खटपटीला लागले पाहिजे, म्हणजेच त्याच्या खटपटीला लागले पाहिजे। त्याकरिता होईल तितके नामात राहण्याची गरज आहे, नामात राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे आपल्याला खरे समाधान मिळेल। एका मनुष्याने 30 वर्ष मनापासून नोकरी केली। तो म्हणाला, भगवंताची पूजा आणि भक्ती कशी करावी हे मी नोकरीपासून शिकलो। त्याला विचारले ते कसे, तेव्हा त्याने उत्तर दिले, नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीप्रमाणे वागावे लागते। तो जिथे बदली करील तिथे आपल्याला जावे लागते। मग घरात अडचण असली तरी तिथे आपले काही चालत नाही, म्हणजे आपलेपणा बाजूला ठेवावा लागतो। आता मी सेवानिवृत्त झाल्यावर मालक तेवढा बदलला। आता मी वरिष्ठाच्या ठिकाणी भगवंताला ठेवले आहे। भगवंत हा श्रेष्ठ वरिष्ठ आहे, कारण तो माणसासारखा स्वार्थी नाही, तो अत्यंत निस्वार्थी असल्यामुळे माझ्या हिताचेच नेहमी घडवून आणतो, म्हणून मी आता अत्यंत आनंदात आहे। याचप्रमाणे प्रत्येक माणसाने आपल्या प्रपंचापासून परमार्थ करायला पाहिजे, हेच आपल्या जीविताचे सार आहे। अनन्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही, त्यातच भक्ती जन्म पावते। तर यामध्ये नामस्मरण किती महत्त्वाचे आहे हे आपण बघितले। नामस्मरण आणि कर्म करता करता नामस्मरण करायचे। जे जे कर्म आपल्या हातून घडत आहेत त्यात स्वामींना भगवंताला आपण साक्षी मानून नामस्मरण करत राहायचे, नक्कीच आपल्याला भगवंताची प्राप्ती होते। स्वामी म्हणतात, कोणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी, हक्काची किंवा महत्त्वाची, परंतु ती कधीही बदलणारी नसावी। घड्याळाच्या गजरापेक्षा ज्यांना जबाबदारी जाग करते ती माणसे आयुष्यात योग्य दिशेने पावलं टाकत असतात। सगळेच निर्णय मनाने घेऊ नका, काही निर्णय बुद्धीलाही घेऊ द्या। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्त होत आहे दादांनो, भगवंतापर्यंत स्वामींपर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नामस्मरण। तो आत आणि बाहेर दोन्हीकडे उजेड पाडतो। नामस्मरण केल्याने अनेक फायदे मिळतात। मानसिक शांती मिळते। नियमित नामस्मरण केल्याने मन शांत होते आणि तणाव, चिंता, मानसिक अशांती कमी होतात। एकाग्रता वाढते। नामस्मरण केल्याने मन एकाग्र होते, ज्यामुळे ध्यान आणि आध्यात्मिक साधना अधिक प्रभावी होतात। श्रद्धा आणि भक्ती ही भावना मनामध्ये निर्माण होते, आध्यात्मिक प्रगती होते। नामस्मरण केल्याने आत्मसाक्षात्कार आणि आध्यात्मिक प्रगती होते। शारीरिक आरोग्य हे आपले सुधारते। काही लोक असा दावा करतात की नामस्मरण केल्याने शारीरिक आरोग्य देखील सुधारते। सकारात्मक विचार मनामध्ये येऊ लागतात।
नामस्मरण केल्याने सकारात्मक विचार येतात आणि नकारात्मक विचार हे कमी होतात. नामस्मरण कसे करावे? आपण आपल्या आवडीच्या देवाचे किंवा स्वामींचे नामस्मरण करू शकतो. एखादा मंत्र आहे त्याचा आपण जप करू शकतो, प्रार्थना करू शकतो. काही जण ध्यानही करतात. नामस्मरण करताना मन एकाग्र ठेवणे आणि देवावर श्रद्धा ठेवणे आवश्यक आहे. नामस्मरण एक शक्तिशाली साधन आहे जी मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक फायद्यांसाठी उपयुक्त आहे. नामस्मरण जरी गोड वाटत नसले तरीही गाणे किंवा जप सुरू ठेवायचा असतो. जितके जास्त आपण भगवंताचे नामस्मरण करतो, स्वामींचे नामस्मरण करतो, तितकेच ते आपल्याला जपत असतात. यामुळे पापांचा नाश होतो. जितके जास्त पापे नष्ट होतात तितकेच आपल्याला भगवंताच्या नामातील गोडवा जाणू लागतो. यामुळेच भगवंताच्या नामजपाचे खूप महत्त्व आहे. म्हणूनच आपल्याला सांगितलं जातं की तुम्ही जितके स्वामींना जपाल, म्हणजे जितके स्वामींचा जप कराल, तितके स्वामी महाराज आपल्याला जपत असतात. आज आपण या व्हिडिओतून नामस्मरणाचे फायदे, नामस्मरण हे कसे फायद्याचे ठरते, ते कसे आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचवते याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अनन्य भक्ती कशी करावी किंवा अनन्य भक्ती आणि नामस्मरण याशिवाय आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ, ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्याच्यासोबत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. पुन्हा आपण भेटूयाच सुंदर गोड अशा अनुभवासोबत किंवा छान एखाद्या माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, आनंदात राहा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.